सो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा ह्या व्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आज आपण आलो आहोत नाळ्याला आणि आजची आपली जी ब्रायडल आहे ही आहे नाळ्याची आणि तिची आज एंगेजमेंट आहे. सो आपल्याला तिची तयारी करायची एंगेजमेंटची. इथेच ना, चला बाय. सो मंडळी, आपण तिच्या घरी आलो आहोत आणि चला तर, आणि सकाळचे वाजले आहेत 6:15 आणि आपण तिच्या घरी पोचलो आहोत. झाली रेडी ती? हो झाली. चला पुढे ती आपली ब्राईड रेडी होती आणि आपण पटापट तिला तयारी करायला सुरुवात केली आहे, कारण की आपल्याला 2 तासात ही तयारी संपवायची आहे आणि इथून आपल्याला हॉलवर जायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडी घाई आहे. सो फटाफट आपण ह्याची तयारी करून घेणार आहोत आणि आपण पोचणार आहोत हॉलवरती. सो म्हणजे आपण तिची लवकरात लवकर तयारी करूया आणि पाहूया तिचा एंगेजमेंटचा फर्स्ट लुक जो आहे हा कसा होतो. सो मंडळी, आपली ही ब्राईड जी आहे हे पूर्ण रेडी झालेली आहे आणि तिचा हा फर्स्ट लुक जो आहे एंगेजमेंटचा हा झालेला आहे. ब्रायडलची ही पूर्ण तयारी ही झालेली आहे आणि आता आपण निघालो आहोत हॉलवरती, देवतलावला. तिथे हॉलवरती हिची ब्राईडची आपली एंगेजमेंट आहे. सो आपण आता तिथे जाणार आहोत आणि सेकंड तयारी जी आहे रिसेप्शनची, म्हणजे एंगेजमेंटच्या रिसेप्शनची, ही आपण तिथे हॉलवरतीच करणार आहोत. तर मंडळी, आता आम्ही निघालो आहोत हॉलवर जाण्यास, देवतलाव येथे. सो चला तर म्हणजे आपण आता तिथेच भेटूया आणि आपण एंगेजमेंटचे काही क्षणही एन्जॉय करूया आणि त्याचबरोबर ब्राईडची सेकंड तयारीची तीही आपण पाहूया. चला तर म्हणजे भेटूया हॉलवर. तत्पूर्वी ब्रायडलच्या एंगेजमेंटचा फर्स्ट लुक हा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून असेच माझे नवीन नवीन ब्लॉग्स तुमच्यापर्यंत पोचत राहतील. तर मंडळी, आता आपण पोचलो आहोत वसईला, देवतलाव हॉलवर. आणि हा आहे वसई शेतकरी बँक्वेट हॉल आणि इथे आहे ईशा आणि मयुरेशची एंगेजमेंट. सो चला तर म्हणजे आपण आज जाऊन पाहूया हा हॉल कसा आहे. हा आत्ताच नवीन बनवलेला आहे देवतलावचा एक छोटा AC हॉल आणि छोट्याशा फंक्शनसाठी हा हॉल खूप सुंदर आहे. सो मंडळी, ईशा आणि मयुरेशचे फोटो सेशन बाहेर चालू आहे
आणि आता इथे आपण हॉलवर आहोत आणि आता पूजेची तयारी जी आहे चालू आहे आणि थोड्याच वेळात ते लोक जेव्हा येतील तेव्हा आपल्याला ईशाला एक टचअप द्यावा लागणार आहे, तो देऊया. सो मंडळी, फोटो सेशन त्यांचं संपलेलं आहे आणि ईशा आता आलेली आहे आणि थोडे केस जे आहेत हे विस्कटलेले दिसत आहेत. सो आपण तिला प्रॉपर टचअप देऊया आणि प्रॉपर तिचं हेअर करूया आणि त्यानंतर तिला आपण आतमध्ये पाठवूया आणि मग तिच्या विधीला म्हणजे रिसेप्शनच्या विधीला सुरुवात होते आणि तोपर्यंत म्हणजे आपण इथे थांबूया आणि नेक्स्ट जो तिचा लुक आहे तो आपण करायला घेणार आहोत आणि तो आपण पाहूया कसा होतो. आता चप्पल निघतील ना. सो म्हणजे एंगेजमेंटच्या विधी ह्या आटपलेल्या आहेत आणि आता आपण रिंग सेरेमनीची तयारी जी आहे ही आपण ब्राईडची केलेली आहे आणि ही पहा. आणि आपण फर्स्ट लुकमध्ये बन घातला होता केसांचा आणि आता ह्या सेकंड रिंग सेरेमनीसाठी आपण तिचे केस मोकळे सोडणार आहोत. सो मोकळे आणि तिला एक्सटेन्शन आपण अप्लाय करणार आहोत. आणि मंडळी, तुम्हाला हा लुक ही कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगायला विसरू नका. आरशात बघायचं तिथं. रेडी? येस. प्रकाश चोरी आणि रेखा चोरी यांचा सुपुत्र मयुरेश चोरी
याच करता आणि योगिता चौधरी यांची सुकन्या ईशा हिला सुरी परिवाराकरता सूर म्हणून योजलेली आहे आणि या ठिकाणी ही घटना साखरपुड्यामार्फत निश्चित करण्यात आलेली आहे. आता दोन्ही ठिकाणी व्याही साखर आपले एक्सचेंज करून घेतील. बरोबर, साखर एक्सचेंज करत आहोत. या ठिकाणी तुम्हाला दिलेले जे तांदूळ हळकुंड हे तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे सूचनामार्फत आपल्याला सर्व काही लग्नाच्या वेळेस घेऊन यायचे. आता हे लग्न आपलं पुढचं सर्व कार्य होत आहे, पण तत्पूर्वी मी सगळ्यांना भाग सांगतोय. बरोबर आहे, मुलगा फोटोग्राफर आहे, तुम्हाला माहिती आहे, भेटीवरती असतो. बरोबर आहे, वेळ कंप्लेंट आलेली नाही. बरोबर आहे, आमचा भाऊ आहे, आमचा बंधू आहे, हा तर थोडंसं तेवढं पाठवून घ्यायचं. त्याचप्रमाणे आमची बहीण नाम शरणं नासिक कमेव शरणं महा तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वरा या तुलेवरं सर्वमातया पार्थिव भगवान विसर्जन पुनरात्मनाय च येन मंत्रावगमः तेन मंत्र विसर्जनम्. बोलणार नाही. सो मंडळी, ही आहे निर्वी आणि ही आहे इन्स्टा स्टार, छोटीशी इन्स्टा स्टार आणि हिचे आय डी आहे निर्वी पंकी. सो मंडळी, हिला आपल्याकडून आज मेकअप करून हवा आहे आणि मेकअप केल्यानंतर तिचा आनंद जो आपण पाहणार आहोत चेहऱ्यावर, डोळे बंद, डोळे बंद. कशी पोच दिलेली, कशी पोच दे. डोळे उघडे कर. सो मंडळी, तिचं रिसेप्शनचे सगळे विधी जे आहेत हे आटोपलेले आहेत आणि आता रिंग सेरेमनी आहे आणि हे आता तिच्या केसांमध्ये त्यांचा तो विधी असतो, तो वेण्या वगैरे फुलं घातलेली असतात ती आपल्याला काढायची आहेत आणि तिला प्रॉपरली कशी तयारी करून तिला आता आपल्याला रिंग सेरेमनीसाठी तयार करायची आहे आणि हलकासा टचअप देऊन आणि हेअर प्रॉपर करून तिला रिंग सेरेमनीसाठी रेडी करायची. तर मंडळी, ईशाची तयारी झालेली आहे आणि ती आता गेली आहे रिंग सेरेमनीसाठी आणि आपलं इथलं काम आता संपलेलं आहे आणि आता आपण निघालो आहोत दुसरीकडे. सो मंडळी, आता आपण भेटूया अशाच एका न्यू व्लॉगमध्ये आणि अशाच न्यू ब्रायडलसोबत. तोपर्यंत हसत राहा, आनंदित राहा आणि सुरक्षित राहा.